काळजाचा ठोका चुकवणारी घटना, दूषित पाण्याने 2 शाळकरी मुलींचा मृत्यू। सोलापूर शहरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टी परिसरात दूषित पाणी पुरवठ्यामुळे 2 शाळकरी मुलींना जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संतप्त नागरिकांनी आक्रोश व्यक्त केला आहे। सोलापुरातील मोदी भागातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टीत गेल्या अनेक दिवसापासून दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी होत्या। अखेर या दुर्लक्षाचा जीवघेणा परिणाम समोर आला। भाग्यश्री मैत्रे आणि जया महादेव मैत्रे या 2 16 वर्षीय शाळकरी मुलींचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे। एक मुलगी अजूनही गंभीर अवस्थेत असून तिच्यावर उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर भाजप आमदार देवेंद्र खोटे आणि सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशासनाला अनेक वेळा तक्रारी करूनही पाण्याची गुणवत्ता सुधारली गेली नाही। भाजप आमदार खोटे यांनी देखील माध्यमांशी बोलताना दूषित पाणी पुरवठा होत असल्याची कबुली दिली। या दुर्दैवी घटनेमुळे महापालिकेच्या पाणी पुरवठा आणि आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। स्थानिक महिलांनी सांगितले की आम्ही झोपडपट्टीत राहतो, हातावर पोट आहे, विकत पाणी घेणे शक्य नाही, खासगी रुग्णालयात उपचार घेणेही शक्य नाही। पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत गरजेसाठी किती वेळा तक्रारी केली तरी प्रशासन दुर्लक्ष करत आले आहे। जीव त्यांचा गेलेला आहे ते न भरून येणार आहे। त्या गरीब कुटुंबातल्या मुलींचं निधन झालेलं आहे। मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे। आज आम्ही सकाळी आमचे नगरसेवक कंपनी साहेबांकडून निरोप आल्यानंतरनं महापालिका प्रशासनाला कळवलं। अतिरिक्त आयुक्त रवी पवार साहेब व त्यांची सर्व टीम या ठिकाणी तातडीने आली आणि पाहणी केल्यानंतरनं लक्षात आलं की 2 लोकांचं निधन झालेलं आहे आणि आणखीन 2 लोक सिव्हिल हॉस्पिटलला उपचार घेत आहेत। हे 4 जण याच भागातील एका शाळेत एकत्र शिकतात। त्यामुळे नेमकं कारण शाळेतलं आहे पिण्याचं का इकडचं आहे हे पूर्वी समजत नव्हतं। पण आम्ही इथं आत्ता आलोय, प्रत्यक्ष पाहणी केलं। इथल्या नागरिकांचं सगळ्यांचं मत आहे की ही जे लोक राहतात त्या सगळ्या गल्लीला अनेक महिन्या किंवा एखाद्या वर्षभरापासून काही कालावधीसाठी घाण पाणी येतं। मेन चौकात काहीतरी चेंबरमधनं पिण्याची पाईपलाईन गेलेली आहे। त्या चेंबरमध्ये ज्यावेळेस गाळ असतो त्यावेळेस त्यांना घाण पाणी येतं आणि ते चेंबर साफ केल्यानंतरनं इतर काळी त्यांना पाणी स्वच्छ येतं। आणि आत्ता मागच्या 8-10 दिवसात घाण पाणी आलेलं आहे आणि ते पाणी पिल्यामुळं झालं आहे असं त्या कुटुंबाचं मत आहे। परंतु आत्ता जी मुलीला इकडं तिचं शव आणलेलं आहे तिचं पोस्टमॉर्टम झालेलं नाही आहे। त्यामुळे आम्ही त्या कुटुंबाला विनंती केली की जर तिचं पोस्टमॉर्टम झालं तर योग्य निदान आपल्याला कारण समजेल आणि त्या अनुषंगाने आपण इतरांचे प्राण वाचवण्यासाठी आपल्याला ती मदत होईल। महापालिका आयुक्त आणि महापालिका प्रशासनाला आम्ही तशा सूचना केल्यात की महापालिकेची पूर्ण मेडिकल टीम येऊन फक्त या कुटुंबासोबत नाही तर ह्या सगळ्या झोपडपट्टी भागातल्या सगळ्यांची तपासणी होईल। नागरिकांनाही विनंती केली जर कोणाला उलटी जुलाब ताप वगैरे असेल तर त्यांनी अंगावर न काढता त्यांनी समोर येऊन सांगून त्यांच्यावर उपचार करून घेतलं पाहिजेत। त्या अनुषंगाने आम्ही आता सूचना केलेल्या आहेत आणि एका मुलीचं पोस्टमॉर्टम आता सध्या चालू आहे। त्याचाही रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला कळेल। आता काहींचं म्हणणं आहे की पांढऱ्या पेशी कमी झाल्या होत्या, तर हे कशामुळे झाल्या होत्या हे निदान झाल्यानंतरच आपल्याला कळेल। परंतु जे आज डोळ्यासमोर घाण पाणी वगैरे आलेलं दिसतंय याही गोष्टी चुकीचं आहे। त्या गोष्टी थांबवण्यासाठी देखील सूचना केलेल्या आहेत। आयुक्तांनी तात्काळ ते काम हाती घेण्याच्या सूचना संबंधित विभागाला देतो असं सांगितलेलं आहे। वगैरे सांगून पण घेतलं ड्रेनेज लाईन बंद पिण्याची कारवाई करा। आता यांची आणखीन काही 10-15 मुलांची तब्येत इथं आजारी आहे। इथं